श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। पार्टीची वेळ आहे, आपला मॉर्निंग वॉक चालू आहे। मॉर्निंग वॉकच्या टायमिंगमध्ये योगायोगाने आज बेल्ल्यात तमाशा महोत्सवाचा प्रारंभ होत आहे। तमाशा महोत्सवाला जे काही पाहुणे मंडळी येतात त्यात काही नाशिकचे आलेत, काही सांगलीचे आलेत, तेही योगायोगाने आज मॉर्निंग वॉकला दिसतात। तमाशा महोत्सवाचे जे प्रवर्तक आहेत बेल्ल्याचे, ते वसंतराव जगताप त्यांच्याबरोबर आलेले आहेत। आपण संवाद साधू, ते आलेत, त्यांना ह्या तमाशाचा कसा आनंद घेतात, काय तमाशाचा अभ्यास आहे, कसा ते तमाशाच्या महोत्सवाकडे कोणत्या नजरेने पाहतात। आठेच्या वेळेला सांगलीवरून जे आलेत ते डॉक्टर संपतराव पार्लेकर, आपण तमाशाचे गाड्या अभ्यासक आहेत, ते खूप अभ्यास केलेला आहे, त्यांच्याकडून समजून घेऊ। तमाशाही आपल्याला कळेल कसा असतो तमाशा, तमाशाचा अभ्यास करताना ते काय काय पाहतात समजून घेऊ। तुम्ही तमाशाचे अभ्यासक आहात, तमाशा पाहायचा कसा, तमाशातलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं, काय सांगाल? गेल्या 300 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये लोकनाट्य तमाशानं, शिवछत्रपतींच्या काळामध्ये सातापा नावाचा शाहीर होता आणि तो लावण्या आणि पोवाड्यांची रचना करायचा। नंतर पेशव्यांच्या काळातल्या 6 शाहिरांनी लावण्या आणि पोवाड्यांची रचना केली। त्यांनी तमाशाला खूप राजाश्रय दिला, म्हणजे पेशव्यांच्या काळापर्यंत तमाशाला राजाश्रय होता, त्यानंतर तमाशा लोकाश्रयावर आला आणि लोकांनी तमाशाला उचलून धरलं। या तमाशातलं काय घ्यायचं, तर आमच्या अनेक शाहिरांनी तमाशाला खूप या ठिकाणी तमाशातून रचना केली आहे। म्हणजे जर तुम्ही सातू हिरू कौलापूरकरांची लावणी जरा ऐकली तर त्यांची मित्राची लावणी आहे। मित्र कसा असावा, मित्र रणातला रणशूर असावा, मित्र कसा असावा, जीवाला जीव देणारा असावा, पण मित्र दुसरा कसा असावा, तर आपल्या असणाऱ्या चौकटीपर्यंत सुद्धा तो आणणारा नसावा। मित्र असावा, चांगला असावा आणि जीवाला जीव देणारा असावा, पण मित्र असा नसावा की जो तुमच्या घरापर्यंत येऊन तुमच्या असणाऱ्या घरातल्या बायकोपर्यंत लक्ष ठेवणारा नसावा। म्हणजे असं आमचा शाहीर काय करतो, स्पष्ट शब्दात बोलतो आणि प्रबोधन करण्याचं काम तमाशानं आतापर्यंत केलेलं आहे। आणि आनंद तर दिलाच आहे, लोकरंजनाचं साधन तर तमाशा आहेच, पण प्रत्यक्षरित्या तमाशा एक कला प्रकार असा आहे की तो समाज जागृती करणारा आहे। तमाशा हा शब्द अगदी पेशव्यांच्या काळापासूनच्या अगोदर पण आला आणि विशेषतः आपल्याकडं सगळ्या मुसलमानी आक्रमण होत होते आणि त्यांच्यासाठी करणाऱ्या म्हणजे मनोरंजन करणाऱ्या लोकांना आपल्यातनं बोलवून घ्यायचं, आणि त्यांनी तो म्हटलं की अरबी शब्द तम म्हणजे आशा, आणि त्याच्यातून प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे। आणि तमाशा हा शब्द अरबीतून फारशीत आला, फारशीतून तो उर्दूत आला आणि उर्दूतून तो महाराष्ट्रात आला। आणि हे आता अभ्यासाचा विषय नाही, पण एक आहे की तमाशातून आनंद घ्यायचा। तमाशा जो असतो त्यात गण गवळण हे काय असतं, कशा प्रकारे? कसं आहे, तमाशा हा लावणी प्रकार, जो कला प्रकार आहे, त्याची रचना ज्यावेळेला सुरुवातीला झाली त्यावेळेला पेशव्यांच्या काळामध्ये खरं तर तमाशाला सिस्टीम आली। म्हणजे त्याच्या अगोदरचा तमाशा शाहिरांनी लावणी आणि पोवाड्या होता, पण त्या काळात परशुराम नावाचा शाहीर होता आणि त्या परशुराम नावाच्या शाहिरानं पहिल्यांदा गण, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण गणरायाला वंदन करतो, गणरायाचं नमन करतो किंवा गणरायाचं आपण पूजा करतो। तर लोककलेमध्ये गण म्हटला जातो आणि तो गण सुरुवातीला सादर करून, म्हणजे तमाशातल्या कला प्रकारामध्ये सगळे मुख्य शाहीर असतो आणि त्याच्या बरोबरीने असणारे बाकीचे कलाकार एकत्रित येऊन सुंदर पद्धतीनं ढोलकी आणि हलगीच्या तालावर गण म्हणतात। सुरुवातीला रणधुमाळी असते, म्हणजे हलगी आणि ढोलकीची ज्यावेळेला रणधुमाळी सुरू होते त्यावेळेला गावातल्या लोकांचे पाय तमाशाकडे वळायला लागतात आणि मग चावडीवरती तमाशा उभा राहिलेला असतो। पूर्वीच्या काळामध्ये असा कट्टा करून त्याच्यावरती गॅस बत्तीच्या अर्धानं तमाशा केला जायचा आणि वाद्य वाजली की गावातले लोक तिकडे गोळा व्हायचे आणि मग गण, त्यानंतर गवळण नावाचा कला प्रकार आहे। आणि गवळणी सुद्धा परंपरा जी आहे ती आपल्या संत परंपरेतून आलेली आहे आणि तमाशातल्या ज्या गवळणी आहेत त्या थोड्या शृंगारिक गवळणी आहेत आणि मग त्या गवळणी सादर करण्यात जातो। आणि मग आपल्याला जर असं म्हणायचं तर बंगालमध्ये 12 मासा नावाचा प्रकार आहे आणि त्या 12 मासा नावाच्या प्रकारामध्ये म्हणजे राधा नाच आपल्या महाराष्ट्रात जसा होता, म्हणजे जसं होळीच्या सणाला राधानाच नावाचा कला प्रकार होता आणि विविध वाद्य सादर करून जसा लोकरंजन केलं जात होतं, या सर्वांचा परिणाम होऊन मग गवळण कथा प्रसंग तिथून 12 मासा नावाच्या प्रकारातून तिकडून आलेला आहे। आणि गवळण प्रसंग म्हणजे काय, तो आपल्या असणाऱ्या भागवत ग्रंथातूनच घेतलेला आहे। म्हणजे श्रीकृष्ण आणि तो पेंद्या जो आहे तो फिरत असतात आणि मग गवळणी मथुरेच्या बाजारला दूध म्हणजे दह्या दुधाची माठ घेऊन जातात, तिथं कृष्ण अडवतो आणि त्यावेळेला गवळणी म्हटल्या जातात। गवळणी 5 प्रकारचे आहेत। सुरुवातीला हळीची गवळण आहे, त्यानंतर मथुरेच्या बाजारची गवळण आहे, त्यानंतर कृष्ण आडवं आल्यानंतर कृष्णाच्या ओळखीची गवळण
छकड स्वरूपात पुरुष तो कृष्ण जो म्हणतोय तो आपली स्वतःची ओळख करून देतो. त्यानंतर विनवणीची गवळण आहे आणि त्यांची वाट मोकळी करून दिली जाते. त्यानंतर आपल्या लोकपरंपरेमध्ये लावणी नावाचा कला प्रकार आहे आणि लावणी हा महाराष्ट्राचा प्राण आहे. आणि मग त्यावेळेला लावण्या लिहिल्या गेल्या. मुळात ही पहिल्यांदा लावणी जी आहे ती भेदिक परंपरेतून आली, आध्यात्मिक लावणी. पण तमाशा परंपरेतली लावणी जी आहे, ज्या शाहशाहिरांनी लिहिली आपल्याकडं, ती शृंगारिक लावण्या लिहिल्या, स्त्रीच्या मादक सौंदर्याचं वर्णन करणाऱ्या संभोग सदस्य लावण्या, अशा सगळ्या या शृंगारिक लावण्या तमाशातून सादर केल्या जाऊ लागल्या. आणि त्यानंतर मग स्वातंत्र्याच्या अगोदर काही वर्ष म्हणजे पेशव्यांच्या काळानंतर मग एक नवा कला प्रकार त्याच्यामध्ये आणि ऍड केला, म्हणजे तात्या बापूची बतावणी. म्हणजे दोन सोंगाडे येतात आणि मग एकमेकांना बाता मारतात आणि मग त्याला बतावणी असा शब्द आला आणि त्याच्यात एकमेकांना आपलं स्वतःचं महत्त्व सांगतात आणि त्याच्यातून मग लावण्या सादर केल्या जायच्या. काही इतर छक्कड नावाचा कला प्रकार सादर केला जायचा. छक्कड हा कला प्रकार पूर्णपणे प्रबोधनात्मक आहे आणि पुरुष तो सादर करतो आणि छक्कड आणि ही बतावणी सादर केली जायची. आणि त्यानंतर मग मराठी लोकनाट्य तमाशा परंपरेवरती इतर नाट्य प्रकारांचा उदय कसा झाला त्याचा आहे. आपल्याकडं एक फार्स नावाचा कला प्रकार आला होता. मराठीचा पहिला फार्स तसा 1860च्या दरम्यान एकंदरीत आलेला आहे. आणि फार्स सादर करणं म्हणजे छोटंसं नाट्य सादर करणं. त्या फारचं अनुकरण तमाशाने केलं आणि पठ्ठे बापूराव यांनी आपल्या तमाशामध्ये सासू जावयाचा फार सादर केला आणि तोच बतावणीच्या स्वरूपात एका रंगाने आलेला आहे. आणि त्या फारचं एका वेगळ्या रूपांतर एकंदरीत झालं आणि हा तमाशाचा पूर्वार्ध आहे. आणि त्यानंतर तमाशाचा जो उत्तरार्ध आहे तो सगळ्यात महत्त्वाचा ठरतो, की तो मराठी नाटक जे आपलं आलं त्या नाटकाच्या धर्तीवरती साधारणपणे 1905च्या सालापासून आपल्याकडे वगनाट्य आलं. वग म्हणजे ओघाओघाने येणारी गोष्ट. नाटकाला पण वग म्हणत नाहीये, तमाशामध्ये वग म्हणजे ओघाओघाने येणारी गोष्ट. आणि मग वगनाट्य 2-2.5 तासाचं सादर केलं जातं, त्याच्यातून प्रबोधन केलं जायचं. सुरुवातीला काळात आपले सगळे तमाशा कलावंत जे आहेत ते सगळे अशिक्षित होते आणि आपण त्यांना म्हणणार नाहीये, ते खूप हुशार होते, रचना करत होते, शिक्षण नसताना सुद्धा त्यांच्याकडचं प्रबोधनाचं प्रभावी साधन होतं. पण त्यांनी या ठिकाणी वगनाट्य सादर केलं आणि ते सगळे वगनाट्य जे आहेत ते रजवाडी स्वरूपाचे होते. राजा म्हणजे जशा आपल्या पुराण कथातल्या लोककथा जशा आहेत त्याच्यावर आधारित सगळ्या रजवाडी स्वरूपाचे वग होते. पण 1950 सालानंतर पुन्हा शिकलेली वगनाट्य लिहिणारी माणसं ह्याच्यामध्ये आली आणि त्यांनी लिखित वगनाट्य लिहिली. आपल्याला माहिती आहे की गणपत व्ही माने नावाच्या या अवलिया कलाकारानं, ज्या त्या काळात जुनी मॅट्रिक झालेला तो माणूस होता 1960च्या दरम्यान, आणि त्यांनी या ठिकाणी जवळजवळ 27 वगनाट्य 30 वगनाट्य लिहिलेली आहेत आणि ती लिखित सगळी वगनाट्य आहेत. म्हणजे गण, गवळण, लावणी, बतावणी आणि उत्तरार्धात वगनाट्य असा 5 तासाचा कार्यक्रम या ठिकाणी तमाशाचा सादर होतो. म्हणून तमाशा कला प्रकार पुढे गेला. म्हणजे तमाशा कला प्रकार हा रंजनपर कला प्रकार आहे, विधिमुक्त कला प्रकार आहे. त्याच्यात विधी कोणत्याही प्रकारचा नाही. आमचं जागरण आहे, आमचं गोंधळ आहे, हे सुद्धा लोकनाट्यच आहे, पण त्याच्यामध्ये विधी आहे, त्याच्यामध्ये विधी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा गण आहे, नमन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आख्यान लावलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा आहे. पण आमच्याकडे नाट्य स्वरूपामध्ये वग आहे. सुरुवातीला म्हणणीतला वग होता. महाराष्ट्रातला पहिला वग कोणता आहे तर मोहना बटाव आहे. 1860च्या दरम्यान उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर यांनी पहिली छेल बटाव लावणी लिहिली आणि ती छेल बटाव लावणी चालीतनं सादर करून त्याच्यातनं संवाद सादर केले जात होते. आता इथं मोहना बटाव सादर करणारे कलावंत काही आम्ही अजून झाला नाही इथं, पण अण्णांना आम्ही विनंती करणार आहे की महाराष्ट्रातला हा पहिला वग जो आहे तो इथं म्हणणीच्या स्वरूपात सादर केला जावा आणि त्या पद्धतीनं होईल असं मला एकंदरीत वाटतं. सोबत आता होते डॉक्टर संपतराव पार्लेकर यांनी कुठल्या पद्धतीने माहिती दिली, तमाशा कसा आहे, कसा पाहिला जावा, ही सगळी सविस्तरपणे सखोलपणे अभ्यासकांनी इतक्या चांगल्या पद्धतीने माहिती दिली